आता अंधार लगेच होतो. आम्ही आता घरी आलो, घेवडा खुरपून गवत घेऊन आलो. येताना गाईंना खायला मामाने गाई आणून बांधलेले आहेत. मामा गेले तिकडे कोळपा आणायला, भेंडीच्या मध्ये जे आहे ते कोळपायचं आहे. गाई गवत खातात म्हणून घेऊन आलो. तेवढंच म्हणलं बघा. आता आज चालू आहे त्यांचे खेळ. आता बाहेर नसतात हे, आताच यांना कोंडून ठेवलं. फिरायला नेतात मामा, मग डायरेक्ट तसंच आतमध्ये कोंडतात. मग नंतर परत ह्याच्यामध्ये आतमध्ये झोपताना हे करून टाकायचं, थंडी वाजत नाही ह्या छोट्याशा रूममध्ये. तर घेऊन आलो छान असं रानातलं ताजं ताजं माळवं. ते घेऊन आली मी घेवड्याच्या शेंगा संध्याकाळच्या भाजीला. शेंगा आमच्या तोडण्यासाठी खूप निबर झाल्यात, तोडल्या नाहीत भरपूर दिवस झालं. मग ह्याच्या आता बिया निबर अशा बिया झाल्यात. या बियांची भाजी करायची. झाडाची वांगी पण घेऊन आलो आहे छान असं. आणि आत्याने छान असा चुलीवर ठेवलेला आहे चहा. हे बघा मस्त असा चहा संध्याकाळचा चुलीवरचा. तर आता आम्ही दोघी मस्त असा बसून चहा घेणार आहोत. कंटाळा आलेला दिवसभर कामाने. आज लसूण खुरपला, उद्या परत भेंडी. ही आमचा घेवडा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये. खूप छान अशी भाजी होती ह्या घेवड्यांच्या बियांची. तर असं संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.